विद्यार्थी मित्र नमस्कार. मी अनिल पाटील, लक्ष्मी विद्यालय ज्युनियर कॉलेज आसूर खुर्द. गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र प्रकरण 1, 2 आणि 3 या विषयाचे विवेचन पाहिले. आज आपण प्रकरण 1 मधील 1991 नंतर जग यामधील स्वाध्याय या घटकाचे विवेचन पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 12वीचा नवीन सिलेबस आहे आणि या नवीन सिलेबसमध्ये काही प्रश्न हे नव्याने घातलेले आहेत. उदाहरणार्थ, समर्पक संकल्पना लिहा, संकल्पना चित्र पूर्ण करा, दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे द्या, गटात न बसणारा शब्द ओळखा, चुकीची जोडी लिहा. अशा प्रकारचे नवीन प्रश्न हे समाविष्ट केलेले आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाचे विवेचन आता आपण पाहणार आहोत. प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 1 याच्यामध्ये 4 मार्कासाठी विचारला जाणार आहे की तुम्हाला एक विधान देतात आणि त्या विधानाचे 4 पर्याय देतात आणि त्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लिहायचा आहे. प्रश्न पहा, 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्त्वाचा प्रवाह. त्याचे पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे द्विध्रुवीयतेचा अस्त. दुसरा पर्याय आहे आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय. तिसरा पर्याय आहे अलिप्ततावादाचा अंत. आणि शेवटचा पर्याय आहे नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी. तर याचं उत्तर आहे, तुम्हाला माहीत आहे की याचं उत्तर आहे द्विध्रुवीयतेचा अस्त. कारण 1991ला सोव्हिएट रशियाचे विघटन झालं. त्यापूर्वी जगामध्ये 2 महासत्ता होता. पहिली होती अमेरिका, दुसरी होती सोव्हिएट रशिया. पण त्यानंतर सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर एकमेव अमेरिका महासत्ता उरली. यासाठी उत्तर आहे द्विध्रुवीयतेचा अस्त. त्यानंतर दुसरा प्रश्न, मात्रिक्त करार संदर्भ. पहिला पर्याय आहे संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल. दुसरा पर्याय आहे युरोपीय संघ. तिसरा पर्याय आहे अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप. आणि चौथा पर्याय आहे ब्रिक्सची स्थापना. तर विद्यार्थी मित्रांनो, मात्रिक्त या कराराचा संदर्भ आहे युरोपीय संघ. कारण 7 फेब्रुवारी 1992 रोजी मात्रिक्त करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. हा प्रश्न तुम्हाला प्रश्न 1D मध्ये 4 मार्कासाठी विचारला जाणार आहे. तर विधान देतात आणि त्या विधानासाठी तुम्हाला समर्पक अशा संकल्पना लिहायच्या आहेत. पहिला प्रश्न बघा, जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते आणि त्यासाठी संकल्पना आहे सॉफ्ट पॉवर. त्यानंतर
दुसरा आहे जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य. आणि यासाठी संकल्पना आहे महासत्ता. त्यानंतर पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये 4 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेत विचारला जाणार आहे की एक चार्ट देतात, त्या चार्टमध्ये काही घटक भरलेले असतात, काही तुम्हाला भरायचे असतात. तर बघायचं आहे बिमस्टेक देश, तर यामध्ये म्यानमार दिलेला आहे आणि भारत दिलेला आहे. तुम्हाला बाकीचे 5 घटक इथे दिलेले आहेत. तुम्हाला परीक्षेत 4 विचारले जाऊ शकतात. आता बघा देश कोणकोणते आहेत. बांगलादेश, भूटान, थायलंड, नेपाळ आणि श्रीलंका. तुम्हाला हा चार्ट आहे तसा तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये काढायचा आहे आणि तो चार्ट भरायचा आहे. त्यानंतर दुसरं संकल्पना चित्र आहे शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक. तुम्हाला ते भरायचे आहे. त्यामध्ये बघा, त्यामध्ये आहेत चीन, त्यानंतर रशिया, त्यानंतर कझाकस्तान, त्यानंतर किर्गिझस्तान, त्यानंतर ताजिकिस्तान, शेवटचा आहे उझबेकिस्तान. त्यानंतर नवीन प्रश्न आहे पाटातील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये 5 मार्कासाठी विचारला जाणार आहे. तुम्हाला नकाशे देतात आणि ते नकाशा दिल्यानंतर त्याचे निरीक्षण करून उत्तर द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही 4 देशांची नावे लिहा. आता बघा तुमच्यासमोर नकाशा आहे, तो आहे शेंगेन क्षेत्राचा. आता 4 देशांची नावे लिहायची. आता 4 देश बघा. पहिला आहे स्वीडन, त्यानंतर आहे फिनलँड, त्यानंतर आहे जर्मनी, त्यानंतर आहे पोलंड, त्यानंतर आहे फ्रान्स, त्यानंतर आहे स्पेन. मी तुम्हाला नकाशे देतात आणि त्या नकाशाचे निरीक्षण करून मला ते देश लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशांची नावे लिहा. म्हणजे युरोपीय महासंघाचे सदस्य नाहीत पण शेंगेन क्षेत्रामध्ये आहेत. तर तुमच्याकडून नकाशे आहेत बघा. याच्यामध्ये डार्क रंगामध्ये अगदी युरोपीय युनियन सदस्य नसलेले शेंगेनचे सदस्य. तर त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल नॉर्वे, त्यानंतर रोमानिया, बल्गेरिया देखील तुम्हाला सांगता येईल. तुम्हाला कोणते 2 देश तुम्ही सांगू शकता. त्यानंतर खालील विधाने चुकी बरोबर ते सहकारण लिहा. हा प्रश्न जुन्या पद्धतीचा आहे. हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 मध्ये
तुम्हाला आहे. तर बघा, पहिला आहे दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. आणि याचं उत्तर आहे बरोबर. आता याचा चुकी बरोबर 1 मार्क आणि सहकार्याला तुम्हाला 1 मार्क मिळतो. तर दक्षिण आशियाई देशामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी तसेच सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी 1985 मध्ये सार्कची स्थापना झालेली आहे. त्यानंतर दुसरा आहे मात्रित करार युरोपाच्या संरक्षणासाठी करण्यात आला. तर हे विधान चूक आहे, कारण मात्रित करार हा युरोपीय संघाची स्थापना करण्यासाठी करण्यात आला. कारण युरोपीय देशात एकमेकांना सहकार्य करण्यासाठी ही मात्रित कराराद्वारे युरोपीय संघाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. हे विधान चूक आहे, कारण 1990च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ मानतात. कारण 1990 मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केले. 1991 मध्ये सोव्हिएट रशियाचे विघटन झाले आणि नवीन देश निर्माण झाले. तसेच काही देशांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी चळवळी चालू केल्या आणि यामध्ये मानवी हक्काचे जे उल्लंघन होत होते त्यासाठी संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नवीन प्रकारचा प्रश्न आहे आपले मत नोंदवा. म्हणजे मानवतावादी हस्तक्षेप. आता पहिल्यांदा आपल्याला मानवतावादी हस्तक्षेप ही संकल्पना समजावून घेतली पाहिजे. 1990च्या दशकात युनोने मानवी कल्याणासाठी जागतिक राजकारणामध्ये हस्तक्षेप केला. मग ते इराकचे कुवेतवरती आक्रमण असेल 1990ला, त्यानंतर सोव्हिएट रशियाचे विघटन झाले 1991ला आणि नवीन राष्ट्राची निर्मिती झाली आणि त्या नवीन राष्ट्रांच्यामध्ये उद्भवलेली स्थिती, त्यानंतर जगातील दहशतवादी घटना आणि इतर नवीन राष्ट्रांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेली मागणी आणि या पर्यायाने संयुक्त राष्ट्राने आपला हस्तक्षेप केला. कारण पीडितांच्या मानवी हक्काचे रक्षण करणे, भविष्यकाळी संभाव्य युद्धांना आळा घालणे आणि शीतयुद्धानंतर जी युद्धजन्य परिस्थिती असलेल्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा मानवतावादी हस्तक्षेप गरजेचा होता आणि भारताने देखील याला मान्यता दिलेली आहे. हे तुमचं मत लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद. तुम्हाला माहीत आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर आणि शीतयुद्धाच्या काळामध्ये आणि त्यानंतर काही प्रादेशिक संघटना हे निर्माण झालेल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे की 1991 मध्ये सोव्हिएट रशियाचे विघटन झाले आणि अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली आणि या अमेरिकेच्या आधिपत्यास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आव्हान देण्यासाठी पहिल्यांदा युरोपीय युनियनची स्थापना झालेली दिसते. त्यानंतर अनेक संघटना असतील, सार्क, बिमस्टेक, ब्रिक्स, शांघाय या संघटनांची निर्मिती झालेली आहे. आता या संघटनेने काय केलं बघा, या संघटनेने आंतरराष्ट्रीय राजकारणातील सत्ता संतुलन जोपासण्याचे काम केलेलं आहे. म्हणजे त्यांनी आपलं प्रादेशिक हित जोपासलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद हा
याच्यावरती तुम्हाला तुमचं मत नोंदवायचं आहे. हा गरजेचा होता का, किंवा या प्रादेशिक वादाचे काही फायदे असतील किंवा काही तोटे असतील हे तुम्ही सांगू शकता. की तुमचं मत हे तुम्ही नोंदवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, ते उदाहरणासह स्पष्ट करा. तर सॉफ्ट पॉवर ही संकल्पना जी आहे ती अत्यंत व्यापक आहे आणि अलीकडे जागतिकीकरणामध्ये याचे महत्त्व वाढत आहे. आता ही संकल्पना पहा, अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी मांडलेली आहे. तर त्यांनी दोन संकल्पना मांडल्या, हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर. की हार्ड पॉवरमध्ये सैनिकी बळाचा वापर केला जातो आणि आपल्याला हवे तसे वागवले जाते. पण या सॉफ्ट पॉवरमध्ये सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्यावर प्रभाव टाकणे, दुसऱ्या शब्दात सांगायचे असेल तर सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करून घेणे आणि यासाठी आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक साधनांचा वापर केला जातो. म्हणजेच सॉफ्ट पॉवरमध्ये अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्याला हवेसे वाटेल आणि याची काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. पहिला आहे, अमेरिका हा देश विद्यार्थ्यासाठी अतिशय अनुकूल आहे. गेल्या काही वर्षामध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा हा भरपूर प्रमाणात वाढत आहे. म्हणजेच अमेरिकेचं एक प्रकारचं आकर्षण आहे आणि त्यासाठी लाखो तरुण हे अमेरिकेमध्ये जातात. त्यानंतर दुसरं उदाहरण सांगता येईल, आंतरजाळाद्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार ही सुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचा एक भाग आहेत. त्यानंतर अमेरिकेचे जे खाद्यपदार्थ आहेत त्यामध्ये जे फूड चेन्स आहेत, ह्या फूड चेन्सला जागतिक ओळख लाभलेली आहे. उदाहरणार्थ मॅकडोनाल्ड, सबवे, पिझ्झा हट आणि बर्गर किंग इत्यादीचे आकर्षण सर्वांनाच आहे. याचा अर्थ की सॉफ्ट पॉवर म्हणजे सैनिकी बळाचा वापर न करता दुसरा प्रभाव टाकणे व आपले कार्य उरकून घेणे. यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी साधनांचा वापर केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 12वी राज्यशास्त्र प्रकरण 1 1991 नंतरचे जग यातील स्वाध्यायाचा अभ्यास केलेला आहे.